कारलं कोणाकोणाला आवडतं, तर मी आज बनवणार आहे कारल्याची भाजी. आता कारलं म्हटलं ना तर प्रत्येकाला असं कडवटपणा जाणवतो आणि भाजी ही नको नकोशी वाटते. तर एक चांगली ट्रिक वापरून ही आपल्याला भाजी बनवायची आहे. तसंही कारल्याबद्दल म्हटलं तर कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी ते कडूच. तर कारल्यांना मी छान असं कट करून घेतले, आतमधलं बी वगैरे काढलेलं नाही आहे आणि त्याच्यावरती मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला मीठ घालून असंच ठेवून द्यायचं आहे. चांगलं 10-15 मिनटं तरी ठेवून द्यायचं. 10-15 मिनटानंतर आपण बघू. A few moments later. कारल्यासाठी मी 2 कांदे 2 टमाटर कापून घेतलेले आहेत आणि 10-15 मिनटानंतर ही कारली जी आहेत चांगली हाताने चोळून घेतली. मिठाचं पाणी सुटलं होतं, मग एका भांड्यामध्ये घालून चांगलं स्वच्छ हाताने चोळून घेतलेलं आहे. आता आपल्याला यातलं पाणी पूर्ण काढायचं आहे, तर एका चाळणीमध्ये घालून मी पाणी काढून घेणार आहे आणि नितळत ठेवणार आहे. 2 कांदे मोठे आणि 2 टमाटरसुद्धा मी घेतलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवली तापत आणि आता याच्यामध्ये मी चांगले मोठे 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत तापले. आता याच्यामध्ये हिंग घालणार आहे. अर्धा चमचा, 1 चिमूटभर होईल एवढा हिंग. जिरे, राई हे सुद्धा आपल्याला आता फोडणीला घालायचं आहे. जिरे राई चांगली तडतडली पाहिजे. तर जिरे आणि राई बघा छान अशी तडतडलेली आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया कांदा. जिरे जे आहेत ते आपले चांगले फुललेत आणि मग लगेचच त्याच्यामध्ये जो कांदा आहे तर तो घातला आहे. कांदा घातल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यामध्ये टमाटर घालायचं आहे. म्हणजे काय होतं, कांदा आणि टमाटर दोन्ही एकत्रच भाजले जातात, शिजले जातात, म्हणून दोन्ही एकत्रच घालायचं. कांदा जर तुम्हाला लवकर शिजवून ब्राऊन कलरचा व्हायचा असेल तर तुम्ही याच्यावरती मीठ घालू शकता. मीठ घातल्यानंतर कांदा आपला लगेचच गुलाबी कलरवरती येतो. आता आपल्याला याच्यामध्ये आलं, लसूण आणि जिरे याची मी पेस्ट केलेली आहे तर ती घालायची. कांदा आपला अर्धा भाजलेलाच आहे. तर मध्ये बघा मी तेलाचं छान केले आणि आता त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून छान परतलेलं आहे. आता सगळं एकजीव करून छान परतून घ्यायचं. साईड बाय साईड आपले जे कारले आहेत तर ते सुद्धा त्याच्यातलं पाणी पूर्ण नितळलेलं आहे. आपल्याला ना या कारल्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आहे. फक्त कारली धुण्यासाठी वगैरेच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. आणि आपल्याला एक वेगळी ट्रिक वापरूनच ही कारली छान शिजवून घ्यायची आहेत. तर कांदा, टमाटर, आलं लसूणची पेस्ट छान परतली गेलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी घातलेले आहेत कारल्याचे काप. कारल्याचे कापसुद्धा तुम्ही पाहू शकता, अगदी एका लेवलने सगळे कापलेले आहेत. आणि आता कारली जी आहेत ते आपल्याला छान अशी कांदा टमाटरमध्ये छान परतून घ्यायची. त्याचा जो कडवटपणा आहे ना तर तो पूर्ण निघून जाईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. भाज्या ज्या आपण बनवतो त्या तेलावरती परतण्यामध्येच जास्त इम्पॉर्टंट असतं. जेवढ्या आपण चांगल्या परतू तेवढी ती भाजी टेस्टी लागते. तर जास्त लक्ष भाजी परतण्याकडेच द्यायचा. तुम्ही मसाले जास्त नाही घातले तरी चालेल, पण भाजी ही कांदा टमाटरमध्ये तेलामध्ये चांगली परतली गेली पाहिजे. आणि ह्या भाजीला मी कुठलेही जास्त मसाले घालणार नाही आहे. जे बेसिक जे आपले आहे तेच मी वापरणार आहे. तरीसुद्धा ही भाजी अजिबात कडू होणार नाही.
याची आपल्याला काळजी घ्यायची. तर छान आता आपण परतून झालेलं आहे. आता आपण याच्यावरती काय करूया, हळद घालूया. एक अर्धा चमचा होईल एवढी आपल्याला हळद घालायची. आणि मी नेहमी भाज्यांवरती जेव्हा हळद, मीठ, मसाले घालते ते असे छान पसरून घालते, म्हणजे सगळीकडे नीट लागलं पाहिजे. आता आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. मगाशी आपण कारल्यावरती मीठ घातलं होतं, ते चोळण्यासाठी घातलं होतं आणि मीठ घालून आपण धुतलेलं आहे. आणि आत्ता मीठ आपण चवीनुसार घालणार आहे. तर इकडे शेंगदाण्याचा जाडसर कूट, शेंगदाणे भाजून याचा अगदी जाडसर कूट करून तो इकडे मी 2 ते 3 चमचे वापरलेला आहे. त्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये फक्त कांदा लसूण मसाला जो आहे आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, तर तो घालायचा आहे. आपल्या कांदा लसूण मसाल्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले असतात, तर तो सुद्धा तुम्हाला अगदी चवीनुसार घालायचा आहे. तिखट कमी जास्त जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने. तर मी इकडे 1.5 चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. आणि आता आपल्याला परत एकदा छानसं परतून घ्यायचं. तर जेव्हा आपण कारल्याची भाजी बनवतो तर याच्यामध्ये थोडा गुळाचा खडा किंवा चमचाभर साखर घातली जाते. हे घालूनसुद्धा कारलं आपला जो मूळचा गुणधर्म आहे तो काही सोडत नाही. कारलं हे कडू लागतंच, मग मुलं आपली खाण्याला नको म्हणतात. मुलांना कारल्याची भाजी नकोच वाटते, म्हणजे मलासुद्धा नको वाटते. पण मी विचार केला की बाबा कारलं तर खाल्लं पाहिजे, कारण कारलं खाणं फार जरुरी असतं आणि कुठल्या पद्धतीने आपल्या पोटात गेलं पाहिजे. तर यासाठी मी एक वेगळी ट्रिक अगदी सोप्या पद्धतीने ही कारल्याची भाजी केली आहे. आणि माझ्या घरी ही कारल्याची भाजी अगदी चाटून पुसून खातात. तर याच्यामध्ये आपण जसे सगळे घालतात त्याचप्रमाणे आपण 1 चमचा साखरसुद्धा घालूया. तर मी इकडे 1 चमचाभर साखरसुद्धा घातलेली आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अगदी साधी सोपी एक मी स्पेशल ट्रिक सांगणार आहे ती. तर माझी आईसुद्धा कारली जेव्हा बनवायची तर तेव्हा दुधाचा वापर करायची. तर आम्ही बघत आलेलो आहोत. तर मी सुद्धा इकडे दूध आणि दुधावरची जी मलाई आहे, आता आज माझ्या दुधाला जास्त मलाई नाही आहे, कारण मी मलाई ऑलरेडी माझ्या मलाईचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये घातलेले आहे आणि अगदी थोडीशीच मलाई आहे माझ्याकडे, तर तीच मी घातली आहे. आणि 1 वाटीवर होईल एवढं मी याच्यामध्ये दूध घातलेलं आहे. आता आपल्याला हे दुधामध्ये ही भाजी आपल्याला शिजवायची आहे. कारण कसं होतं, मी जेव्हा दूध गरम करते तर त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करत नाही, अगदी माझं प्युअर दूध असतं. तर जेव्हा दूध आम्ही खातो तर तेव्हा ते अगदीच गोड लागतं. पाणी घातल्यानंतर त्या दूध अगदी पांचट होऊन जातं. आणि आता ही कारल्यामध्ये दूध घातल्यानंतर आपल्याला प्लेट झाकायची आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी बारीक करायची आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही कारली बनवली तर तुमच्यामध्ये सगळे अगदीच कारलं चाटून पुसून खाणार, ही माझी गॅरंटी. तर मला एवढं चांगलं वाटलं ना की मला हे माहितीसुद्धा नव्हतं आणि अचानक माझ्या डोक्यात आलं की माझी मम्मी दूध वापरायची. तर म्हटलं चला आपणसुद्धा दूध वापरून बघूया. आणि माझा मुलगा, आम्ही कारलं कधीच खात नव्हतो, तर आम्हीसुद्धा ही भाजी जी आहे तर आम्ही भात आणि चपाती दोन्हीसुद्धा आम्ही कारल्याबरोबरच खाल्लं आणि अगदी चाटून पुसून खाल्लं. तुम्ही ही भाजी नक्की या पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मंडळी, तुम्ही कारली बनवा आणि नक्की सांगा.